मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली दौऱ्यावर आहेत। फडणवीसांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर सभा पार पडणार आहे। तर परभणीत फडणवीसांच्या हस्ते कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटन होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप आमदार नाराज असल्याचं कळतंय। आमदारांनी थेट गृहमंत्री अमित शहांकडे अजितदादांची तक्रार केली। अजित पवार यांच्या कुरघोड्यांना रोखा असं साकडं भाजप आमदार यांनी शहांकडे हे साकडं घातलंय। भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधकांना अजित पवार ताकद देत असल्याची तक्रार करणार। राष्ट्रवादी काँग्रेसचा 10 जून रोजी वर्धापन दिन आहे। या निमित्ताच्या समारंभासाठी पुण्यातील बालेवाडीची निवड करण्यात आली आहे। या समारंभाचे पुढील आठवड्यात नियोजन केलं जाणार आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली। संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले। कंत्राटदार काम करीत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिलेत। महापालिकेनेही आपली योजना आहे हे समजून प्रत्येक टप्प्यावर पुढाकार घ्यावा असे आवाहन फडणवीस यांनी केले। विदर्भाच्या विकासाबाबत अजित पवार यांनी फेसबुक पोस्ट केले। तब्बल 3000 कोटींचा रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। वर्धा ते बल्हारशहा दरम्यान चौथी रेल्वे मार्गिका मंजूर करण्यात आली आहे। एकूण 176 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असणार आहे। याबाबत अजित पवार यांनी माहिती दिली। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना 31 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली। वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा या तिघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। मयुरी हगवणे प्रकरणात महिला आयोगाने पोलिसांवर ठपका ठेवला। पोलिसांनी 60 दिवसात दोषारोपपत्र दाखल न केल्याचा ठपका आयोगाने ठेवलाय। तसेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या विलंबाची गृह विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी महिला आयोगाने केली। पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये अशी मागणी राजेंद्र हगवणेंच्या वकिलाने कोर्टात केली। नवऱ्याने 4 कानाखाली मारणं म्हणजे छळ ठरत नाही असा युक्तिवाद वकील विपुल दुशिंग यांनी केला। त्या वकिलाच्या 4 कांचेलात लावेल त्याचा मी सत्कार करणार अशी एक्सपोज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केले। राजेंद्र हगवणे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलं होतं महिलेच्या कांचेलात मारली तर त्याला छळ म्हणत नाही। त्यानंतर रोहिणी खडसे यांनी ही पोस्ट केली। आरोपींच्या वकिलांबाबत चिथावणीखोर आणि बेकायदेशीर भाषा वापरण्याचा अधिकार रोहिणी खडसे यांना नाही अशी प्रतिक्रिया वकील असीम सरोदे यांनी दिली। तसेच स्त्रीचे चरित्रहनन करू नये ही संवेदनशीलता बाळगण्याची गरज आहे असा सल्ला त्यांनी हगवणेंच्या वकिलांना दिला। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर सानपाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे बॅनर लावण्यात आले। हुंडा घेणारा कळवा, 5000 रुपये मिळवा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। हुंडा न घेण्यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीनं हे बॅनर लावण्यात आले।